हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आहे वेडनेसडे आणि आत्ता जे आहे ते आपण चाललेलो कालच्या व्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं जुडिओतनं आपण शॉपिंग केलेली डीमार्टमधनं. तर आता जुडिओतनं जी शॉपिंग केली होती तर त्यातले जे काही आहेत ते त्याला फिट नाही आले, म्हणजे मी बॉईज वेअर घेतलेले ते. सो ती साईज एक्सचेंज करायची आहे तर ती करू आणि अजून जर आपल्याला काही आवडलं तर मग ते पण बघूयात. तर आता आपण जुडिओत जाऊयात, ते साईज एक्सचेंज करूयात. ओके, हे आहे जुडिओ आणि आता आपण पोहोचलोय जुडिओमध्ये. हे दुसरं बघ, हे नाही तर खाली पण आहेत डिझाईन. साईज हो, स्मॉल साईजच नाही भेटत. साईज घालून बघ मग एकदा. कुठला चांगला होता हा, ट्राय करून बघ ना. सेलिब्रिटी शूट चालू. हा, ती एकटीच होती. हा. ओके फ्रेंड्स, तर जे जुडिओचं तुम्ही बघितलं आत्ता, तर त्याच्यानंतर मी 3-4 दिवसानंतर हा पार्ट शूट करते, कारण मध्ये मला थोडंसं बरं वगैरे नव्हतं आणि 1-2 दिवस असाच आळमटाळम झाला. सो त्यामुळे तर एक्सचेंज वगैरे केला आम्ही, एक्सचेंज करायला गेलेलो आणि माझी शॉपिंग जी आहे ती पण करायची होती. सो ते सगळं झालं. आता बघूयात शॉपिंग. पहिले तर मी बॉईजवाला दाखवते, म्हणजे अजयचं दाखवते. सो हे शर्ट आहे. स्वेटशर्टमध्ये साईज आम्हाला भेटली नाही जी आम्हाला पाहिजे होती आणि स्पेशली कलर जो पाहिजे होता त्या पॅटर्नमध्ये नाही भेटलं, म्हणून मग हे शर्ट घ्यावं लागलं. नाईलाज झाला, पण छान आहे, खूप छान आहे. मेहंदी कलरचं हे शर्ट आहे, डार्क मेहंदी कलर आहे. व्हिडिओत दिसतंय ना त्यापेक्षाही डार्क कलर आहे. सो खूप छान आहे. स्मॉल साईज आहे. फॅब्रिक कपडा क्वालिटी खूप छान आहे, रिच आहे. फक्त मला एकच थोडीशी भीती आहे की याचा कलर धुतल्यावर जायला नाही पाहिजे, कारण ना सेम याच कलरमध्ये ना मी एक जीन्स म्हणता येईल की काय बोलतो आपण तिला, नॅरो बॉटम वाली जी पॅन्ट होती ना मी ती घेतलेली याच कलरमध्ये, पण तिचा ना थोडा कलर फेंट होतोय. सो मला ती भीती आहे की याचा कलर नको जायला. बाकी अदरवाईज खूप छान आहे, खूप घातल्यावर रिच लुक येतं. आणि याची जी प्राइस आहे ना ती 800 रुपीज आहे. मी प्राइस आत्ता कुठेतरी बघितलेली मग अशी, आय थिंक हा हे इथे. स्मॉल साईज 800 रुपीज, 799. ओके, सो हे 800ला आहे, वर्थ आहे, छान आहे. नेक्स्ट जे आता माझं मी दाखवते, जे बघता क्षणीच मला आवडून गेलेलं, ज्याच्या मी एकदमच प्रेमात पडली, हे आहे ते स्वेटशर्ट. खूप छान आहे आणि पोलो नेकचं आहे. स्पेशली पोलो नेकचं जे असतं ना स्वेटशर्ट वगैरे खूप छान दिसतं. म्हणजे सिरियसली त्याच्यात ना एक विंटर वाईब येते आणि विंटर लुक खूप छान येतं. फोटोग्राफीसाठी पण छान येतं. सो याचा कलर जो आहे सिंगल कलर होता आणि याच्यावर स्कोर लिहिलेला आहे, तर खूप छान आहे. आणि लॉंग स्लीव्सला इथे असं आहे, एंडला खाली पण असं आहे. हे घातल्यावरती एवढं क्लासी लुक येतं ना, सिरियसली खूप जास्त छान येतं. आणि मी तर रेकमेंड करेल जे आता पॉकेटच्या जीन्स आल्या आहेत ना त्याच्यावर घालायचं, बिकॉज मी याच्यासाठी ना ती जीन्स घेतली. खतरनाक दिसतं, म्हणजे तुमची पर्सनॅलिटी एकदम डॅशिंग आणि अशी एकदम
छान वाटते, म्हणजे मला तर डिसेंट वाटले. सो हे जे आहे हे 800चं आहे, 799. एक्स्ट्रा स्मॉल साईजमध्ये हे खूप भारी आहे, मस्तच आहे. ओके, नेक्स्ट आता बघूयात पुढे. घ्यायचं मला काहीच नव्हतं, पण मी घेऊन किती काय काय आले बघा. म्हणजे असंच होतं नेहमी माझ्यासोबत, मी असं नेहमी बोलते मला काही घ्यायचं नाही, आणि मग गेला ना की मग मला राहत नाही, मग मी घेऊन येते भरपूर सारं. पण आता मी कंट्रोल करेन. परफ्यूम पडला, पहिले परफ्यूम दाखवते. ह्याच्यामध्ये परफ्यूमचा फ्रेग्रन्स तर नाही येणार चॅनलमधनं, पण खरंच खूप छान फ्रेग्रन्स आहे. आय थिंक हा पॅक आहे, येस सील पॅक आहे. हा 199 रुपीजचा आहे. ओके, म्हणजे 100च रुपीजचा. छान होता. मी आजकाल ना झुडिओचे परफ्यूम पण ट्राय करते, छान असतात त्यांचे. 100 रुपीजमध्ये काय पाहिजे, इतर परफ्यूम किती महाग असतात. तर मी जे बोलत होते ना की मी याला पेअर कशासोबत करणार आहे, त्याच्यासाठी मी ही जीन्स घेतली. ही जीन्स ना मी आय थिंक 2-3 महिन्याआधी बघितलेली, तेव्हाही मला खूप आवडली होती. मला माहित नव्हतं ती एवढी रिस्टॉक होईल, पण नशीब माझं की झाली ती. आणि त्याच्यावर ना त्यावेळेस ना मी पिंक कलरचं एक जॅकेट बघितलेलं, डार्क पिंक कलरचं, इतकं भारी, म्हणजे भारीच दिसत होतं एकदम. पण ते रिस्टॉक आलं तर तेही मी घेईन, तेव्हा मी घेतलं नाही ना, आणि आता मला असं वाटतं घ्यायला पाहिजे होतं. तर हे बघा, ही आहे ती पॅन्ट, खूप मस्त आहे. मला आजकाल ना अशा पॉकेटवाल्या पॅन्ट खूप, ही फॅशन जुनी आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर आय थिंक मला वाटतं मी 3री-4थीत असेल ना, तेव्हा ही फॅशन आली होती, कारण माझ्याकडे तेव्हाही अशी पॅन्ट होती. माझ्या घरी ना, मी छोटी असतानाचा माझ्याकडे फोटो पण आहे. माझ्याकडे कॅप्री होती तेव्हा अशी, या पॉकेटवाली पिंक कलरची होती. सो फॅशन नेहमी अपग्रेड होते, म्हणजे जुनीच येते, फक्त थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये मॉडर्न होऊन येतं आणि रिक्रिएशन होतं, पण छान होतं. एनिवेज, तर हिच्यामध्ये ना माझी साईज आहे 26. जनरली मला जी साईज लागते ना ती 28 लागते जीन्समध्ये, पण जुडिओची जी साईज आहे ना ती मला 26 बरोबर येते. जुडिओच्या साईज काहीतरी वेगळ्याच आहेत. तर प्राइस सांगते मी, 999, म्हणजे 1000ची जीन्स आहे. पहिले 1000ची जीन्स म्हणजे ना खूप काहीतरी मोठं वाटायचं, 1000ची जीन्स. आता 1000ची जीन्स बस असं नॉर्मल झालेलं आहे. तर बघा, जीन्स हिचा कपडा वगैरे खूप छान आहे, हेवी आहे, मटेरियल हेवी आहे, म्हणजे जड आहे, मस्त आहे. आणि इथे ना ह्या साईडला एक सिंगल पॉकेट आहे. ओके, आणि ह्या साईडला जे आहे ना ते डबल दिलेलं आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. आणि ह्या अशा आहे ना ज्या दोऱ्या आहेत, किंवा काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्याने ना लुक खूप भारी येतं, खूप म्हणजे डिसेंट येतं आणि असं छान येतं. असं वाटतं की कुठे माउंटेनला वगैरे फिरायला गेलं ना तेव्हा तुम्ही, किंवा ट्रेकिंगला आय थिंक नाही, पण माउंटेनच्या ठिकाणी खूप छान वाटतं. आणि मागे पण असे 2 पॉकेट्स आहेत. इथे मागे इलास्टिक आहे, 26 साईज आहे. अशी तुम्हाला नीट कळेल ना कळेल, पण घातल्यावर खूप छान वाटते. ही 1000 रुपीजची आहे. सो आता हे 2 झाले. तिसरं दाखवते. हेही मला ना असं काय मी फार जास्त याच्या प्रेमात नव्हती पडली ह्या शर्टच्या टॉपच्या, पण जेव्हा मी ट्राय केलं ना तेव्हा म्हटलं नाही बाबा हे भारी आहे, हे ऑल इन वन आहे. म्हणजे ऑल इन वन कसं ते पण मी सांगते. हे एक जे शर्ट बोलू शकता, वन पीस बोलू शकता, याचे मल्टिपल कामं करतं हे. सो याचे जे बटन्स आहेत ते ओपन करायचे, आता मी काही करत नाही. तर हे ना एक एक्स्ट्रा स्मॉल साईजचं आहे. हे बघा, हे असं काही आहे. याची लेंथ आहे ना ही आपल्या गुडघ्यापर्यंतची लेंथ आहे. ओके, सो याला ना खूप, हे बघा हे असं आहे. ओके, आणि खाली जे आहे ते काही अशा प्रकारे आहे. तर याची खासियत काय मी सांगते. हे ॲज अ वन पीस म्हणून घालू शकतात, शर्ट पॅटर्नचं वन पीस जे घालतात तसंही छान दिसतं, मस्त दिसतं. खाली स्नीकर्स घालायची. त्या व्यतिरिक्त जीन्स घातली आहे, जीन्सच्या वरती क्रॉप टॉप छोटंसं व्हाईट कलरचं किंवा ब्लॅक कलरचं टुनिक बोलतो आपण त्याला, ते घातलं आणि त्याच्यावर पेअर केलं तरी भारीच दिसणार आहे. आणि त्याहीपेक्षा भारी माहिती आहे कशावर दिसणार आहे. शॉर्ट्स घातली, गोव्याला जाताय किंवा कुठे फिरायला जाताय, शॉर्ट्स घातली, शॉर्ट्सच्या वरती ब्रालेट घातलं आणि त्या ब्रालेटच्या वरती हे घातलं ना, हे बटन्स ओपन ठेवायचे, एवढं बेकार लुक देणार आहे ना, म्हणजे खूप छान लुक देणार आहे. सो आता माहित नाही, पण मी जेव्हा कुठे असं काही नाही, गोव्याला तुम्ही कुठे फिरायला गेलात घालून तरी काय प्रॉब्लेम नाही. जर माझं कुठे बाहेर आउटिंग झालं माझ्या फ्रेंडसोबत किंवा कुठे, तर मी हे
नक्की पेअर करणार आहे ब्लॅक कलरची शॉर्ट्स किंवा डार्क ब्लू कलरची लाईट ब्लू कलरची शॉर्ट्स आणि त्याच्यावर एक व्हाईट किंवा ब्लॅक कलरचं इनर आणि वरती हे खूप छान पेअर, म्हणजे याचे मल्टिपल यूज होते ना म्हणून, आणि घातलं डिसेंट आणि छान लुक येतो म्हणून मी घेतलं. सो याची प्राइस आहे 700 रुपये, 699, 700. छान आहे पण वर्थ इट आहे. आणि नेक्स्ट आहे ना, हे पण मला असं विशेष काय नव्हतं की ह्या कपड्यामध्ये ना ॲक्च्युली माझ्याकडे खूप कपडे झाले पण घालणं होत नाही, नुसते कपडे घेऊन 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 आपलं कपाटात बेड ह्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, तर हे पण एक खूप छान आहे. हे ना म्हणजे मला असं मीटिंग पर्पजसाठी, कोणासोबत आपण मीटिंग करायला चाललो आहे आणि प्रोफेशनल लुक पाहिजे ना, त्याच्यासाठी मला हे परफेक्ट वाटलं. याच्यामध्ये तुम्हाला लुक प्रोफेशनल आहे, तसं आलतू फालतू नाही, एकदम भारी, कुठे इझिली ऑफिसला सुद्धा तुम्ही घालून जाऊ शकता ना, एवढं छान आहे. बिकॉज बघा याचे पॉकेट्स बघा, ह्याचे बटन्स आहेत पूर्ण असं, आणि पूर्ण बॉडीला असं बॉडीकॉन टाईप, म्हणजे इतकं फिट नाही आहेत पण शेप प्रॉपर असा येतो आणि खूप छान दिसतं, खूप भारी आहे. मला तो खूप आवडला. इथे पण असे तुम्हाला साईडला 2 पॉकेट्स येतात. याची पण लेंथ ना अशी गुडघापर्यंत आहे. याचा डार्क ग्रीन कलर. सो मी काय विचार केला की आम्ही दोघांनी ना ह्याच्यावर ना फोटोशूट करायचं आहे. बघा सेम आहे ना, खूप छान दिसेल आमच्या दोघांचं हे असं पेअर असेल तर. आणि खाली स्नीकर्स आमच्याकडे सेम आहे, म्हणजे एकदम सेम नाही, थोडीफार सेम आहेत. सो खूप छान दिसेल. आणि याच्यावर हा बेल्ट पण होता, पण बेल्ट ना मला इतकं जास्त नाही छान वाटत आहे. हे असंच घातलं ना तर भारी वाटतंय. सेम याचं पण तेच फंडा आहे. तुम्ही बटन्स काढला ना आणि हे पण शॉर्ट्स वरती वगैरे छान नाही दिसणार कारण ह्याचा कपडा जाड आहे विंटरसाठी. सो हे ना त्याचे असे स्कर्ट्स वगैरे असतात ना विंटरचे, त्या विंटरच्या ह्याच्यावर खूप छान दिसेल हे ॲज अ जॅकेट म्हणून. पण मला हे फक्त हे असंच वन पीस म्हणूनच खूप आवडलं आहे. खूप छान आहे, खूप मस्त आहे. याची प्राइस सांगते, एक्स्ट्रा स्मॉल साईज आहे, 900 रुपयाचा हा ड्रेस आहे. सो ओव्हरऑल आपली जी पण शॉपिंग झाली आहे ती 6,000च्या आसपास, 6 की 6,500च्या आसपास सगळी मिळून शॉपिंग झालेली आहे. पण खूप छान आहे. 6,000मध्ये ना तुम्हाला खूप ट्रेंडी आणि छान कलेक्शन मिळतं. जुडिओकडे ना स्टार्टिंगला जुडिओ जेव्हा मी फर्स्ट टाइम गेलेले ना जुडिओ खूप बेसिक कलेक्शन होतं मुलींचं, खूप म्हणजे खूप बेसिक. मला तेव्हा नव्हतं आवडलं, पण जसं जसं दिवस पुढे जात गेले ना जुडिओने इतकं छान कलेक्शन लॉन्च करत गेले ना की सिरियसली मुली आता काही बघत नाही दुसरीकडे, डायरेक्ट जुडिओत जायचं, कारण बजेट फ्रेंडली पण आहे आणि तुम्हाला फॅशनेबल पण मिळतं. तर याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी याचा ट्राय ऑन दाखवते. सो बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओला पण लाईक आणि शेअर करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.